हाय गायस, बघा इकडे आता ह्याच्यात थोडं तूप घालायचं बघा. थोडंसं गरम होऊ द्यायचं. बघा. जरासं तूप गरम करायचं. ते थोडासा गॅस बारीक करायचा आहे. हो का बघा गायस, हो का. थोडंसं तूप घालायचं ते नारळ भाजण्यापुरतं. थोडंसं तूप घालायचं आणि नारळ थोडं परतून घ्यायचं बघा. ह्याच्यात हो का, हे असं. हो का. आता ही थोडंसं नारळ घालायचे. एक नारळाचा खिसा आहे बघा, वल्या नारळाचा. त्याला थोडं परतून घेऊया आपण थोडंसं परतूया. वल्या नारळाचा खिसा आहे बघा. असं परतायचा चांगला. ह्याला आता चांगला असं परतू द्यायचं थोडंसं. गॅस थोडासा बारीकच ठेवायचा. आणि थोडं परतायचं बघा. गॅस थोडासा बारीक ठेवायचा. ह्याला परतायचं बघा. असं थोडंसं असं परतून घ्यायचं बघा. असं थोडंसं भाजून घ्यायचं. म्हणजे बघा चांगलं होतं. थोडं रेस्टपैकी असं भाजायचं. आता 1-2 मिनिट भाजायचं आहे ना. ह्याला पाच भाजायचं. बघा असं जरा भाजायचं. चांगलं जरा भाजलं की मग होते बघा. चांगल्या वड्या होत असतात खोबऱ्याच्या. त्याला कोण बर्फी म्हणतंय, कोण खोबऱ्याच्या वड्या बी म्हणतंय बघा. तर आता थोडंसं चांगलं भाजलंय बघा. हे आता चांगलं भाजलंय बघा. असं भाजलंय थोडं 1 मिनिटभर मी परतीला या थोडंसं तूप घालून थोडंसं परतीला थोडंसं चिमटभर ह्याला ठेवायचं. त्या प्लेटीला लावायला झालं. ह्याच्यात जरा परतीला बघा. आता ह्याच्यात आपण हे घालूया. एक नारळाचा खिसा आहे बघा. एक नारळाचा. थोडंसं परतीलंय नारळ मी. थोडंसं भाजून घेतलंय. आता त्याच्यात घालूया आपण हे साखर घालूया. आपल्या आवडीनुसार घालूया साखर आपल्या आवडीनं घाला तुम्ही. जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला. इथं मी असं चांगलं जरा खोबरं भाजलंय बघा. इथं मी एवढी साखर घेतली. आता ती थोडी साखर घालते गोडाच्या हिशोबाने बघा. गोड होईल तसं घालायची थोडी साखर ह्याच्यात बघा. ह्याच्यात साखरेला जरा पाणी सुटतं या.
सुटतंय बघा ह्याला. साखरेला पाणी सुटतंय जरा. पाणी सुटतं ह्याला हे करायचं. ह्याला जरा पाणी सुटतंय ह्या साखरेला. जरा खिस जरा शिजवून घ्यायचा चांगला. चांगला खिस शिजला की मग चांगल्या वड्या होत्यात बघा. नाहीतर वड्या चांगल्या होत नाहीत बघा. उगं थोडंसं जरासं पाणी शितोडा द्यायचा बघा. जरा धरायचा त्याच्यात जरासा शितोडा द्यायचा. म्हणजे जरा जरा ही जरा साखर मोठी मोठी आहे म्हणून जरासा शितोडा द्यायचा. म्हणजे जरा आपलं हे होतं हे आपलं मिश्रण चांगलं शिजतं आहे. साखर बी चांगली हे होती आहे, इगरती आपली साखर नाही इगरली. जरा मोठी मोठी आपली साखर आहे. थोडासा शितोडा द्यायचा नाहीतर आधी बी पाक करून ठेवला तर साखरेचा होतंय बघा चांगला. चांगला हा पाहिजे असा पाक करायचा बघा. हे का असा हे बघा असं चांगला. आता हे किसाला जरा शिजवून घ्यायचं बघा. चांगलं ह्या किसाला असं शिजवून घ्यायचं चांगला किस चांगला शिजवून घ्यायचं. ह्याला शिजू द्यायचं चांगलं. म्हणजे जरा खोबरं शिजल्यावर जरा चांगलं लागतं. शिजते चांगलं जरा शिजू द्यायचं. ह्याला बारीक गॅस करून शिजवायचं. मिश्रण घट्ट होते. चांगलं शिजलं की म्हणजे घट्टसर होते. चांगलं ह्याला शिजू द्यायचं बघा. जरा बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं. ते एकदम घट्टसर शिजवून घ्यायचं. याला चांगलं ह्याला शिजवून घ्यायचं बघा. घ्यायचं जरा चांगलं शिजू द्यायचं. जरा साखरेला पाणी सुटते ना म्हणून जरा चांगलं शिजू द्यायचं. जरा मिश्रण जरा घट्ट करायचं घट्टसर. घट्टसर करायचे बघा मिश्रण आपलं. जरा घट्ट असं होऊ द्यायचं. जरा घट्ट असं होऊ द्यायचं मिश्रण.
चांगलं शिजवून घ्यायचं. नारळाचा किस चांगला शिजला तर बर्फी चांगली होते बघा. बर्फी नाही तर होत नाही बघा. भाऊ-बहिणीने होती बर्फी चांगली. मी पहिल्या सुरूच बनवायचे बघा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा छान मी तुम्हाला माझ्यापेक्षा छान मी छान बघा. हे बॅटर घट्ट करायचं. छानपैकी घट्ट करायचं बॅटर चांगलं ह्याला शिजवून घ्यायचं. लई ह्याला जळू द्यायचं नाही नंतर लागत बघा. असं थोडं थोडं हे करायचं बघा. ह्याला भाजून हे करायचं, शिजवून घ्यायचं बघा. चांगलं शिजवून घ्यायचं बघा. मस्तपैकी शिजवून घ्यायचं. शिजवून घ्यायचं बघा. आता ह्याच्यात बघा ह्याच्यात बघा थोडंसं 2-4 इलायच्या घेतल्या. तर ती इलायचीचं पावडर घालते बघा. ह्याच्यात थोडंसं फुटलंय ती थोडं इलायचीचं पावडर घालते. ती मिक्स करते इलायचीचं पावडर घालून ह्याच्यात जरा म्हणजे बर्फीला जरा चव येते चांगलं. चांगली जरासं ठेवा. असं बारीक गॅस करून ह्याला हे असं पकडून घ्यायचं. बारीक गॅस करून असं शिजवायचं जरा चांगलं. ह्याला जरा चांगलं शिजवल्यावरच जरा चांगलं वाटतं. किस्सं भाजला आधी आणि मग चांगला असा तेल असा हे घट्ट म्हणजे तर असा शिजवला आहे. असा हे घट्ट झाला बघा. असा गोळा आहे का घट्ट होऊ द्यायचा. घट्ट सर होऊ द्यायचा. याच्या ताटाला पुन्हा पसरायचं. घट्ट सर गोळा होऊ द्यायचा बघा. ह्या घातलेली मिसळायचं. त्याच्यात आता मिश्रणानं म्हणून ह्याच्यातलं हे सोडले बघा. आता मस्तपैकी आपला किसबी शिजलाय बघा मस्तपैकी. आता असा बघा मस्तपैकी शिजलेला आहे. बघा असा शिजलेला आहे. तुम्ही पण चांगला शिजवा. तुम्हाला पण माझ्यापेक्षा भारी येत असेल. बघा मी असा शिजवलेला आहे बघा. असा शिजवलेला आहे बघा चांगला. असं चांगला शिजवलेला आहे बघा. असा बघा कसा वाटतंय कसा नाही ते. आता गॅस बंद करूया आपण. ते थोडं लावूया. झालं बघा. आता गॅस बंद करूया. आपण गॅस बंद करूया. ह्या का बाबा बहिणीनं आता हे चांगलं मिश्रण भाजले बघा. आता हे चांगलं भाजले बघा. आता ह्याला आपण हे तूप लावूया. थोडंसं तूप घेतलंय मी. ते तूप लावूया ह्याला थोडंसं ह्या प्लेटीला.
म्हणजे ह्या पिरटीला तूप लावलं हे चांगलं कापता येणार आहे. असं थोडंसं तूप लावायचं हे बघा असं झालेलं आहे मिश्रण. हे आता मी काढून घेते त्या ताटात घेते काढून. असं काढून घ्यायचं आणि ह्याला गरम गरमच ह्याच्यासाठी करायचं. गरम गरमच पुण्याच्याला हे झाल्यावर होत नाही ह्याला कशानं होत नाही बघा. पुण्याच्याला थंड झालं का थंड झालं का ती होत नाही. तर मग वड्या होत नाही तर म्हणून का नाही हे असं लावायचं बघा ह्याला हे असं चिटकवायचं हव्या त्या आकारात दाबून घ्यायचं बघा. हाय त्या आकारात असं दाबायचं म्हणजे गरम गरम असं दाबायचं त्याला. असं बघा त्याला थोडंसं गरम गरमच असं दाबायचं. कशाने बी तुम्ही दाबायचं असं म्हणजे वडे हाय त्या आकारात अशा सेट होतात. अशा असं जरा दाबायचं. तुम्ही गिलासानं बी दाबला तरी चालतंय पण मी चमच्यानं दाबायले. हे बघा अशा असं हे का असं मी दाबून घेतलंय. असं दाबलंय हव्याच्या आकारात असं दाबलंय मी. लय आपल्याला पसरून बी नाही घालायचं. असंच घालायचं आहे. हे का असंच घालायचं. लगेच कशानं तरी ह्याला चिरा पाडायचा बघा. हे का हे थोडे हे येतं हे काजू आहेत बघा. थोडे टाकते ह्याच्यावर थोडे काजू आणि हे का हे थोडे बदाम आहेत. हे बदामाचे तुकडे थोडे टाकायचे ह्याच्यावर आणि हे का हे थोडे मनुके आहेत. हे मनुके थोडे ह्याच्यावर टाकायचे. थोडे बदामाचे तुकडे ह्याचे काजूचे तुकडे लावायचे. थोडे असे कुठं लावायचे. थोडे लावायचे. आता ह्याच्यावर असं दाबायचं हलक्या हातानं म्हणजे ह्याच्यावर बसते बघा तुकडे. आता हे जरा जास्त थंड झाल्यावर हे कापत नाही तर बघा ह्याला देऊया असा आकार देऊया बघा. तुम्ही जशी करचाल तशी होईल बघा.
येत्या का? हो का, ही बघा अशी झालेली आहे. बघा बघा अशी झालेली आहे, मी केलेली आहे अशी. बघा, आवडली तर लाईक शेअर करा. बघा कसा वाटतंय ही कसा नाही ती बघा ह्याचा व्हिडिओ. मी तर अशी केली बघा, तुम्हाला माझ्यापेक्षा छान येईल. बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.